नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण हाताला चटके न लागता, पाक न बनवता मिक्सरच्या भांड्यामध्ये गोल गरगरीत आणि मऊसूत असे तिळाचे लाडू बनवते। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात अगोदर मी गॅसवर एक कढई ठेवली आणि कढईमध्ये मोजून आपल्याला 1 वाटीभर तीळ घ्यायचे। लाडूचं प्रमाण मोजण्यासाठी आपल्याला घरातील वाटी किंवा कप घ्यायचा आहे आणि त्यानेच तीळ मोजून घ्यायचे। आता हे तीळ आपल्याला मंद आचेवर सतत असे चमच्याने हलवत छान तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे। तर 2 ते 3 मिनिटांमध्येच या ठिकाणी आपले तीळ व्यवस्थित भाजून झाले आहे। फार तीळ भाजायचे नाही, फक्त चटचट आवाज येईपर्यंतच तीळ भाजून घ्यायचे। भाजलेले तीळ एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवायचे। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला आपण ज्या वाटीने तीळ मोजून घेतले आहे त्याच वाटीने 1 वाटीभर गूळ घ्यायचा। या गुळामध्ये 1 चमचा तूप घालायचं। तुपामध्ये हा गूळ मिक्स करून घ्यायचा आहे। तर इथे आपल्याला तिळाचे लाडू बनवण्यासाठी या गुळाचा अजिबात पाक वगैरे बनवायचा नाही, फक्त आपल्याला हा गूळ या तुपामध्ये वितळून घ्यायचा आहे। तर 2 ते 3च मिनिटांमध्ये तुम्ही इथे बघू शकाल की गूळ आता पूर्णपणे वितळलेला आहे। तर इथे आपल्याला गॅस बंद करायचा आणि गॅसवरची कढई आपल्याला खाली उतरून घ्यायची आणि अर्धा ते मिनिटभर हा वितळलेला गूळ असा चमच्याने हलवत थंड करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी हा वितळलेला गूळ मिनिटभर थंड केला आहे। आता या वितळलेल्या गुळामध्ये आपले भाजलेले सर्व तीळ टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी आपण जो गूळ पूर्णपणे वितळून घेतला होता तो या ठिकाणी आपण पूर्णपणे थंड केलेला नाही, हलकासा गरम या ठिकाणी गूळ आहे। तर कोमट गूळ असेपर्यंतच आपल्याला पटापट भाजलेले तीळ या गुळामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। तर इथे आपले तीळ आता गुळामध्ये मिक्स करून झालेले आहे। मिक्स झाल्यानंतर इथे आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि तयार केलेलं तीळ आणि गुळाचं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आपलं तीळ गुळाचं मिश्रण हलकंसं कोमट असेपर्यंतच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे मिश्रण ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर इथे तीळ गुळाचं मिश्रण मी ग्राइंड करून घेतलं आणि ग्राइंड केलेलं मिश्रण तुम्ही बघू शकता, खूप बारीकसुद्धा नाही, असं थोडंसं जाडसरच हे मिश्रण ग्राइंड करायचं आणि ग्राइंड केल्यामुळे तुम्ही बघू शकाल की या मिश्रणाला लाडू बांधण्यासाठी छान असं बाइंडिंगसुद्धा आलेलं आहे। तर आता हे लाडूचं मिश्रण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि शिल्लक राहिलेलं तीळ गुळाचं मिश्रणसुद्धा इथे मी ग्राइंड करून घेतलं। त्यानंतर हाताला थोडंसं तूप लावायचं आहे आणि लाडूचं मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण लगेच या मिश्रणाचे लाडू बनवणार आहे। तर लाडूचं मिश्रण हातामध्ये घ्यायचे आणि दोन्ही हाताच्यामध्ये हे मिश्रण असं दाबून घ्यायचं। तर इथे आपलं हे लाडूचं मिश्रण हलकंसं कोमट आहे। तर आपलं हे मिश्रण कोमट असेपर्यंतच आपल्याला या मिश्रणाचे पटापट लाडू बनवून घ्यायचे आहे। तर बघू शकता तयार केलेल्या मिश्रणाचे अगदी सहज असे लाडू तयार होतात आणि पाहू शकता हाताला अजिबात चटकेसुद्धा लागत नाही। तर इथे पाहू शकता तयार केलेल्या मिश्रणाचा अगदी मस्त गोल गरगरीत असा तीळ गुळाचा लाडू तयार झालेला आहे। तयार केलेला लाडू हा बाजूला ठेवते आणि परत एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते। तर सेम पद्धतीने लाडूचं मिश्रण हातामध्ये घेऊन हे मिश्रण असं हातामध्ये दाबून मस्त लाडू बनवून घ्यायचा आहे आणि हे लाडू बनवत असताना तुम्ही घरातील इतर व्यक्तींची सुद्धा मदत घेऊ शकता। आणि जर लाडू बनवत असताना हे मिश्रण पूर्णपणे थंड झालं आणि तुम्हाला लाडू वळल्या जात नसेल तर तुम्ही हे लाडूचं मिश्रण परत कढईमध्ये टाकून कोमट गरम करून परत या मिश्रणाचे लाडू बनवून घेऊ शकता। अगदी सहज असे खूप मस्त तीळ गुळाचे लाडू तयार होतात। तर या ठिकाणी सर्व मिश्रणाचे लाडू मी बनवून घेतलेले आहे आणि तयार झालेले तीळ गुळाचे लाडू तुम्ही बघू शकता, अगदी मस्त गोल गरगरीत या ठिकाणी लाडू तयार झाले आणि हे लाडू बनवताना अजिबात हाताला चटकेसुद्धा लागले नाही। खूप छान असे हे लाडू तयार झालेले आहेत। तर या ठिकाणी तयार झालेला लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते। तर बघू शकता अगदी मस्त खुसखुशीत या ठिकाणी तीळ गुळाचे लाडू तयार झाले आहे। तर येणाऱ्या संक्रांतीला माझ्या पद्धतीने असे तीळ गुळाचे लाडू नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटूयात अशाच एका सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।